नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 35 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की सुमनला रिया तिथे येण्याचं खरं कारण माहिती नसते आणि ती तिचा आत्तेभाऊ म्हणजेच निखिलशी बोलते आणि तो तिच्यासाठी काहीतरी सरप्राईजबद्दल बोलत असतो. आत्ता पुढे इकडे रिषभला नाशिकला पोचायला रात्र होते. तो त्याच्या फार्म हाऊसवर जातो व तेथे रात्रभर आराम करतो. दुसऱ्या दिवशी आपण गावी जाऊन त्या माणसाची भेट घेऊ असं तो ठरवतो. हे त्याचंच गाव असल्यामुळे आजी आबाला पण भेटता येणार होतं, पण आधी काम करू मग वाड्यावर जाऊ असं तो मनातच ठरवून घेतो. दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठतो. आज एक्सरसाइज होणार नाही म्हणून तो मॉर्निंग वॉकला जातो. सकाळच्या वातावरणात आणि त्याच्या फार्ममधील द्राक्षांची बाग बघून त्याला प्रसन्न वाटते. तो रेडी होतो तसं करीम गाडी काढतो. करीमने आधीच येऊन त्या माणसाचा पत्ता काढलेला असतो. तो करीमला गाडी थोडी गावाबाहेरच थांबवायला लावतो आणि त्या माणसाला तेथे बोलवून घेतो. तो विचार करतो की जर आपण गावात त्या माणसाशी बोललो तर आबाला कळायला वेळ लागणार नाही. आबाचा गावात दरारा आहे, खूप मानतात लोक त्यांना. जर आबांना कळलं त्यांनी आपल्याला काही विचारलं तर सध्या तरी आपण काही उत्तर देऊ शकणार नाही, म्हणून तो त्या माणसाला गावाबाहेर बोलवतो. करीम त्याला फोन लावून बोलवून घेतो. तसा तो माणूस तिथे हजर होतो. नमस्कार रणदिवे साहेब, सुनील केले. तुम्हीच कॉल केला ना मला? रिषभ. होय साहेब. सुनील, काय सांगायचं आहे तुम्हाला मला? रिषभ. साहेब, ही तुमची सावत्र बहीण आहे. सुनील एक फोटो दाखवत बोलतो. त्या फोटोत एक बाई आणि एक छोटी मुलगी होती. व्हॉट आर यू मॅड? रिषभ शॉक होऊन विचारतो. होय साहेब, मी खरं बोलतोय, सुनील शांतपणे बोलला. रिषभ काहीच बोलत नाही. मग सुनील स्वतःहूनच सगळं सांगतो. 27-28 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साहेब. तुमच्या वडिलाचं या बाईवर म्हणजे श्यामलवर लई प्रेम होतं. त्यांनी तिला लग्नाचं बी वचन दिलं, पण हे आबासाहेबांनी कधीच कबूल होणार नव्हतं. कारण ह्या गावात आबासाहेबांनी लई मान होता, त्यांचा दरारा होता, आज बी आहे. त्यावेळी लय मोठ्या घरचे स्थळ त्यांच्या मुलासनी म्हणजेच तुमच्या वडिलासनी चालून येत होते. पण सुधाकररावांचा जीव श्यामलवर होता, म्हणून त्यांनी आबासाहेबांच्या लपून श्यामल संग लगीन केलं. पण जेव्हा सुधाकररावांनी ही बातमी आबासाहेबांनी दिली तेव्हा वाड्यावर लय राडा झाला बघा. आबासाहेबांनी साफ हे लगीन अमान्य असल्याचं सांगितलं. त्यांनी सुधाकररावांसाठी दुसरी मुलगी पसंत केली होती, पण तुमच्या वडिलांनी त्या मुलीस नकार दिलाय. बाप लेकाच्या भांडणात आबासाहेबांनी अटॅक आलाय आणि त्यांनी स्वतःचा इलाज करण्यास नकार दिला. त्यांनी तुमच्या वडिलांना अट घातली, ते स्वतःचा इलाज तवाच करत जेव्हा तुमचे वडील त्यांच्या पसंतीच्या मुलीसंग लगीन करतील. त्यांनी तसं वचन घेतलंय. मग तुमच्या वडिलांनी ते वचन पूर्ण केलंय. आबासाहेबांनी लगीन झाल्या सुधाकररावांना गावाबाहेर पाठवलंय, पण तरी तुमचं वडील श्यामल्सनी येऊन भेटायचं. त्यातच श्यामल्सनी दिवस गेल्या. पण आबासाहेबांनी सुधाकरराव श्यामल्सनी भेटायला यायचं कळलं आणि परत आबासाहेबांनी सुधाकरराव वासनी धमकी दिली स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करील असं. मग सुधाकररावांनी श्यामल्सशी भेटणं बंद केलं. त्यासनी तिला दिवस गेल्याचं माहीत नव्हतं आणि बाळणपणातच श्यामल गेली तेव्हा त्यासनी कळलं, पण ती आजारपणात गेली असं आबासाहेबांनी तुमच्या वडिलांनी खोटं सांगितली. सुनीलच्या डोळ्यातून दुःख होतं. सांगताना त्याचे डोळे भरून आले. रिषभ शॉक होऊन ऐकत होता. त्याला हे ऐकून वाईट वाटत होतं. पण ह्या सगळ्यांनी तुमचा काय संबंध? तुम्ही आता मला हे सगळं का सांगितलंय? रिषभ. संबंध कसा नाही, श्यामल बहीण होती माई. सुनील. रिषभ तर शॉक होऊन बघत होता. मग आत्ता माझी बहीण कुठे आहे? रिषभ. सोनी नाव आहे तिचं, मी तिला लहानपणीच हॉस्टेलात घातलं होतं. सुनील रडत सांगत होता. ते ऐकून रिषभ अजूनच शॉक होत होता. पण का तुमच्यासोबत राहू शकली असती ना ती? रिषभ. माझी बायको चांगली नाही वागायची तिच्यासंग, सारखं त्रास देत होती तिला. मला ते नाही सहन झालं आणि वरून आबासाहेबाचं बी भ्याव होतंच की. मग मी ठरवलं की तिला मुंबईला अनाथ आश्रमात टाकलं. मुंबईला यासाठी टाकलं की मला समजलं होतं की सुधाकरराव बी मुंबईत आहे, कधीतरी बाप लेकीची भेट होईल म्हणून मी तिला तिकडं टाकलं. मी दरवर्षी तिला भेटायला जातो. जेव्हा मी मागच्या महिन्यात तिला भेटायला गेलो तेव्हा सुनी ऑफिसला गेली होती. मग मी तिच्या ऑफिसच्या
पत्ता घेऊन तिला भेटायला गेलो, पण भेटलोच नाही, कारण तिथे जाऊन मला तुमच्याबद्दल समजलं. मग तिथंच 2 दिवस थांबून चौकशी केली, तुमचा नंबर मिळवला आणि तुम्हाला हिंमत करून फोन लावलाय. सुनील प्रामाणिकपणे सगळं सांगत होता. आता कुठल्या आश्रमात आहे ती? तिचा आत्ताचा फोटो आहे का तुमच्याकडे? ऋषभ अधीरतेने विचारतो. हा बघा तिचा फोटो. सुनील फोटो दाखवतो तसं ऋषभ डोळे फाडून बघत असतो. अनघा? ऋषभ आश्चर्याने बोलतो. वय, आम्ही तिला सोनी म्हणतोय. ती तुमच्या ऑफिसात काम करते. ऋषभ तो डोक्याला हातच लावतो. इतके दिवस ती माझ्यासमोर होती, पण मला कळलंच नाही. ऋषभ साहेब, मया सोनीनं लय भोगलं लहानपणापासून. तुम्ही तिला तिचा हक्क मिळवून द्याल नवं असं वाटलंय, म्हणून तुम्हाला फोन केला होता. सुनील माझ्याबद्दल तुम्ही अनघाला सांगितलं का? म्हणजे मी तिचा भाऊ आहे ते? ऋषभ नाही साहेब, मी तिला न भेटताच परतलो. तिला काहीच ठाव नाही यातलं. फक्त तुम्हासनी सांगावं वाटलं, म्हणून मग तुम्हासनी सांगितलं. माय काही चुकलं असेल तर मला माफ करा साहेब. सुनील ऋषभसमोर हात जोडत म्हणतो. तुमचा मायावर विश्वास बसेल की नाही मला ठाव नाही, पण मी खरं बोलतोय. हा फोटो बघा, तुमचे वडील बी आहे श्यामलसंग. सुनील अजून एक फोटो ऋषभला दाखवत म्हणतो. तसं ऋषभ फोटो बघतो आणि त्याची डेट त्या फोटोत असते. ठीक आहे, मी बघतो काय ते. तुम्ही या. ऋषभ तुमचे लय उपकार होईल साहेब. मी सोनीला तिचा हक्काची माणसं घर मिळवून दिलं तर. सुनील एवढं बोलून निघून जातो. ऋषभ तर खूप विचारात पडतो. मग तो आबासाहेबांच्या भेटीला वाड्यावर जायला निघतो. आजच्या भागात इथेच थांबूया. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवे. बाय, टेक केअर, सी इन द नेक्स्ट पार्ट.